मित्रांनो, पूर्ण कर्तव्य ही मालिका सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप जास्त प्रचंड व्हायरल होत आहे व या मालिकेला पब्लिक जवळून भरभरून प्रेम देखील मिळत आहे। मित्रांनो, या मालिकेमधील वसुंधराचा रोल हा सगळ्यांना खूप जास्त आवडत आहे व वसुंधराच्या ॲक्टिंग व लुकमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तिची ओळख निर्माण होत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वसुंधराच्या लाईफस्टाईल बायोग्राफी एज फॅमिली करी बद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया न वेळ गमावता। तर मित्रांनो, वसुंधराचे खरे नाव अक्षरा हिंदळकर असे व अक्षरा हे मुंबई महाराष्ट्रामधून बिलॉंग करते व तसे मित्रांनो अक्षरा हिचे वय 27 वर्ष असे आहे। मित्रांनो, वसुंधरा एक प्रोफेशनल ॲक्टर, मॉडेल, सोशल मीडिया स्टार व एक डान्सर देखील असे आहे। चला तर मित्रांनो, पाहूया वसुंधरा हिच्या करिअरबद्दल। मित्रांनो, वसुंधरा तिने आपल्या करिअरची सुरुवात साता जन्माची गाठी या मालिकेपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली, परंतु मित्रांनो तिला या मालिकेमधून काही चांगला पब्लिक जवळून प्रतिसाद मिळाला नाही व त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले। तुझ्या इश्काचा नानखुळा, मित्रांनो तिथूनच तिची ॲक्टिंग संपूर्ण महाराष्ट्रभराला आवडायला लागले व तिथूनच ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फेमस व्हायला लागले व तसे मित्रांनो त्या मालिकेनंतर तिला अनेक मूवीमध्ये देखील कामे मिळायला लागले व मित्रांनो वसुंधरा सध्या आपलं पुनर्कर्तव्य या मालिकेमध्ये दिसून येत आहे व या मालिकेमध्ये तिची ॲक्टिंग व लुक हे लोकांना खूप जास्त आवडत आहे। चला तर मित्रांनो, पाहूया वसुंधरा हिच्या पर्सनल लाईफबद्दल। मित्रांनो, वसुंधरा हिची हाईट 5 फूट 4 इंच असे आहे, वजन 75 kg असे आहे व तसे मित्रांनो वसुंधरा हिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचं ठरलं तर वसुंधरा हिच्या इंस्टाग्रामवरती 80,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत व तसे मित्रांनो वसुंधीच्या हॉबीजबद्दल बोलायचं ठरलं तर वसुंधरा हिला ॲक्टिंग व मॉडेलिंग व डान्सिंग व मेकअप करायला खूप जास्त आवडते व मित्रांनो वसुंधरा हे पर एपिसोड 30,000 रुपये चार्ज करतो। तर मित्रांनो, तुम्हाला देखील वसुंधरा हे आवडते का? मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला कोणाच्या लाईफस्टाईलबद्दल व्हिडिओ हवेत मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा।